असतं. पण कलाकार कोणाला म्हणावं? एक एक वाद्य आहे ना, हे वाद्य तुम्हाला तबला दिसतोय, सिंथ दिसतोय, पखवाज असतो. हे शिकण्यासाठी ही पोरं तासन तास बसून रियाज करतात, तासन तास बसून प्रयत्न करतात. आणि ते प्रयत्न करून हिवाळ्याचे दिवस आहेत ना, येऊन बघा, कधीतरी आळंदीला जा. आत्ता आळंदीला जा, हिवाळ्याच्या दिवसामध्ये रात्र रात्रभर ती पोरं बसून रियाज करतात. कधी कधी बोट फुटतात लेकरांची, बोट हाताची बोट फुटतात लेकरांची. ते रक्त निघतं. ते रक्त जरी निघत असेल तरी त्या पखवाजाला साक्षात महादेव समजून ती पोरं त्या पखवाजाची सेवा करतात. तुम्ही आम्ही बोलून मोकळं होतो, अरे आज काही चांगलं वाजवलं नाही, आज काही त्याने चव नाही पाडली. अरे बाबा, तू बोलतोय मान्य आहे, पण त्याही पेक्षा त्याने ते शिकण्यासाठी काय मेहनत घेतली. ही सिंथ आहे ना, सिंथ वाजवणारा, याला सुद्धा अनेक अनेक राग याचा विचार करावा लागतो. महाराज कोणत्या भावाने बोलत आहेत, तो भाव त्या ठिकाणी प्रगट करावा लागतो. त्याला कुठला राग त्या ठिकाणी माकू बसू शकतो, तो त्याला वाजवावा लागतो आवाज म्हणून. आणि अशा पद्धतीने त्या याच्यामध्ये ते सगळ्या गोष्टी, हे गायक मंडळी असते ना, हे बेंबीच्या देठापासून म्हणतात. तुम्ही शेवटच्या दिवशी काय पैसे देणार आहेत त्याचा विचार करून ते आज म्हणत नाही. आज त्यांना इथं बसून त्या ठिकाणी त्यांची कला तुमच्या समोर प्रगट करायची असते. आता या क्षणाला पात्र बनवणार आहे ना, तुम्ही पैसे काय करते माहित नाही, पण तुमच्या पोरांना, लेकरांना देव बनवण्याचं सामर्थ्य त्या कलाकारामध्ये आहे. ज्याने साधारण असणारे माणसं तुमची देव दिसायला लागतात. हे जाती म्हणून याच्या हातातली कला आहे. कला ही सोपी नसते, कुठलीच कला सोपी नाही. हा पॅड असेल वाजण्यासाठी तासन तास, हा साऊंड आहे, साऊंड वाल्यावर तर सगळ्यांचाच रोष असतो. इकडचा भोंगा बंद कर, तिकडचा आवाज वाढव, हे कर ते कर, याला बाज दे, त्याला ट्रबल दे, त्याला अमुक दे, त्याला ढमुक दे. सगळे जण बिचारेला असं पाहता, विचारूच नका कुठला का साऊंडवाला असे ना, तुच्छतेने पाहतात. सगळंच गाव बोलतं तरी ऐकून घेतात. ही पोरं कला सुद्धा सादर करतात, आणि कलाकार सादर करत असताना अपमान सुद्धा सहन करतात. याला म्हणतात खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी भगवंतासाठी त्याग. आणि हा त्याग या लेकरांकडे आहे, म्हणून ही लेकर करत आहेत. हो, 7 दिवस तुमच्याकडे आलो आम्ही, मान्य आहे, पण विचार करा, 7 दिवस येताना रात्री येतो, रात्री जातो. हो, कुठल्या क्षणाला काय होईल सांगता येत नाही. कधी कुठली गाडी येईल समोर आणि कधी काय होईल सांगता येत नाही. आम्ही घरी जोपर्यंत आमच्या घरासमोर गाडी लावत नाही ना, तोपर्यंत आम्हाला वाटत नाही की आपण जिवंत आलोय. असं वाटतं की रस्त्यात काय होईल सांगता येत नाही. आणि सगळं कोणाच्या भरोश्यावर चालतंय. मी मागच्या 2 वर्षामध्ये 1,25,000 किलोमीटर फिरलो. किती माझ्या गाडीचं मीटर पाहिलं ना, 1,25,000 किलोमीटर 2 वर्षामध्ये. दररोजचा प्रवास. आता कथा इथं जवळ आहे म्हणून ठीक आहे, धुळ्याकडे जरी कथा असली तरी मी जात असतो, वापस येत असतो. एवढा प्रवास. पण तो भगवंत आहे ना, केसाला पण धक्का लागू देत नाही. कारण त्याला माहिती आहे, हे माझं लेकरू आहे ना, हे 1 रुपया हा सामाजिक कार्यासाठी खर्च करणार आहे. अरे शेकडो कीर्तनकार आमचे रात्री फिरतात. तुमच्या पोरांना लाखो रुपये देऊन द्या, रात्री 12 नंतर तुम्ही तुमचे पोरं सोडणार नाही रस्त्यावर. तुम्ही बोलतात पोरांना, जाऊ नको रे, रात्री वेळ झाला, थांब आता बेटा, रात्र झाली ना, यायचं नाही, थांबून जायचं. तिथं गेला असेल तिथं 12 नंतर आमचे कीर्तनकार रात्री रोडावर असतात. सोपं आहे का गड्या? विशेष आहे ते. हा, प्रवीण माऊली ना, खूप तुटपुंजा मानधनामध्ये किती लांब बोलू दे, इथून तुमच्या भातकडे पाचोरा असेल, धुळ्याकडच्या कार्यक्रमांना असेल, येतो लगेच. तुम्ही दादू म्हणतात, पण बाहेर सगळे प्रवीण माऊली म्हणून ओळखतात. प्रवीण माऊली म्हटलं भातकड्याची लगेच. जसं आमच्या आदरणीय नाना माऊलींना, ज्ञानेश्वर त्यांना माऊलीच म्हणतात सगळं परिसर. माऊली म्हटलं की लगेच लक्षात येतं. तसं तुमच्या सगळ्यांच्या पायावर पावलावर पाऊल ठेवून हा पोरगा सुद्धा पुढे जातोय. त्याच्या सोबतीला सगळी मंडळी. संप्रदायामध्ये एक पोरग आपल्या गावातलं गेलं ना, ते गावाचं नाव महाराष्ट्रभर करत असतं गड्या. याचं उदाहरण हे सगळे पोर लक्ष देऊन. आणि आपल्या पोराला कसं मोठं करायचं हे आपल्या हातात आहे. आपलं लेकरू आहे ना, गावाचं कोणतेही लेकरू असू दे, त्याला मोठं कसं करायचं आपल्या हातात असतं. आपण ठरवलं तर ते लेकराला मोठं करू शकतो. आपण ठरवलं तर त्या लेकराला मागे सुद्धा खेचू शकतो. होतकरू असेल ना, त्याला मोठं करा.
त्याच्याकडनं चुका होत असतील, लहान आहे, माफ करत चला. लेकरं आहे तो, चुकतात. या वयामध्ये चुकाही साहजिक असतात, ते आपण क्षमा कराव्या. त्यांचं जाऊ द्या. आम्ही सुद्धा चुकतो. मी तर म्हणेलच 7 दिवसामध्ये 100% काही ना काही शब्द कोणाला लागले असतील, माझे चुकले असतील. महाराजने असं बोलायला नको पाहिजे होतं.